नमस्कार, मी अभिलाष गोजे. मी माझ्या ह्या ज्या पॉडकास्टच्या सीरीजमध्ये प्रयत्न करतोय, की जे काही असे ग्राउंडेड लोकं आहेत, जे तुमच्या आमच्यातलेच आहेत आणि जे काहीतरी सिग्निफिकंट करतायत त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये, त्यांच्यासोबत गप्पा करतोय आणि त्या जस्ट मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या 5-6 वर्षाच्या जर्नीमध्ये स्टार्टअप किंवा ह्या सगळ्या ह्याच्यात मॅडमशी कॉन्टॅक्ट आला आणि त्यांची स्टोरी जेव्हा मी पूर्ण याच्यात पाहत होतो, लाइक डॉट्स कनेक्ट करून, तेव्हा खूपच इंटरेस्टिंग वाटले. आमचं एक लास्ट ऑफलाईन कन्व्हर्सेशन झालं आणि मग तेव्हा मी मॅडमना रिक्वेस्ट केली, की यार तुम्ही आपण ना बोलूयात. कारण बरेचसे लोकं असतील आपल्या मराठवाड्यातले, विदर्भातले, महाराष्ट्रातले, ज्यांच्यासाठी तुम्ही जे काही केलंय ते कदाचित एक थोडं मोटिवेटिंग का असो ना किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प करू शकतं. सो आपल्यासोबत आहेत केतकी मॅडम. सुरुवात एकदम सिंपल याच्यात करूयात, की बाबा लाइक तुम्ही तुमच्याबद्दल थोडं सांगा, की तुम्ही तुमचं शिक्षण कुठं झालंय, काय सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या प्रॉपर कुठल्या आहेत तुम्ही बेसिक याच्यात प्लीज. ओके. सो मी मूळची छत्रपती संभाजीनगर इथलीच आहे आणि माझं शिक्षणही असं फार काही इंग्लिश मीडियम किंवा सीबीएसईचं नव्हतं. मराठी मीडियममध्ये माझी सुरुवात झाली 4th ओके. पर्यंत. त्यानंतर मी सेमी इंग्लिश मीडियमला आले. सो त्याच्यानंतर 11th-12th शाळा कुठली होती? शाळा माझी अक्रू वाघमारे होती. ओके. हां. आणि नंतर एसबी मध्ये पण शिकलात ना तुम्ही? नाही, एसबीमध्ये नव्हते. ओके, ओके. आणि नंतर तुम्ही इंजिनिअरिंग चूज येस, केलं याच्यातलं. येस. आता याच्यातही एक इंटरेस्टिंग पार्ट आहे, की मोस्ट ऑफ द मुली आय-टी आणि त्या सगळ्या याच्यात जातात. पण तुमचं मेकॅनिकल हो, ब्रांच होती. हो, तर बरोबर. ती घेण्यामागे काय कारण होतं बरं? ती घेण्यामागे कारण हे होतं, की जसं एक ट्रेडिशनल फॅमिलीमध्ये असतं, हां, की हां, हां. डॉक्टरकडे जास्त प्रेफरन्स असतो. जो मुलगी आहे तर हां, डॉक्टर हां. होईल बाबा. पण मला नव्हतं आवडत. म्हणजे ओके. डॉक्टर होऊन जे पेशंटला जस्टिफाय करायला हवं हं, हं, हं. किंवा जशी ट्रीटमेंट द्यायला हवी, तर मी थोडी सेन्सिटिव्ह आहे. हं, हं, सो हं, हं. त्यामध्ये मी पेशंटला ट्रीटमेंट देण्याच्या आधी हां. मलाच ते तेवढं मी टॉलरेट करू शकेल की नाही, हां, हे हां, हां. याच्याबद्दल मला कन्फ्युजन होतं. सो ओके. मग त्यामुळे मला डॉक्टर फील्ड नको होती हं, आणि हं. मग मी डिसाईड केलं मला इंजिनिअरिंगमध्ये यायचं. हं, हं, आणि हं. इंजिनिअरिंगमध्ये फार ते कोडिंगमध्ये वगैरे मला इंटरेस्ट नव्हता. मला इंटरेस्ट होता की मशीन्स कशा ऑपरेट होतात, हां, काय हां, हां, होतंय, हां. कसं होतंय, त्याचं मेकॅनिझम कसं असतं. सो मला ते शिकण्यात किंवा बघण्यात जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे मला मेकॅनिकलकडे जावं वाटलं आणि मग मी हा विचार नाही केला की मी यात मुली नाही आहेत, मग हे मी कसं करू? नाही, ठीक आहे, आवडलं घेतलं. ओके. म्हणजे ज्या जर्नीमुळे आपण हे सगळं शूट करतोय, हं, त्याचे जे काही रूट्स आहेत, हं. ते खूप आधीपासून आहेत. एवढं सगळं झाल्यानंतर आम्हाला माहिती पडलं, की यार केतकी मॅडम एवढं सगळं करतायत, एवढे बोल्ड डिसिजन घेतले. पण त्याचे जे काही होतं, ते सगळं तिथून सुरू झालं. लाइक राइट फ्रॉम एज्युकेशन कसं राहील किंवा जे इंजिनिअरिंगची ब्रांच चूज हं, करणं, तिथून हे सगळं झालंय. हं. ओके. सो हा सगळा जो पार्ट आहे आपला, हा तुमच्या स्टार्टअपच्या जर्नीशी रिलेटेड आहे. बरं. त्याच्यामुळं मी ना आपण एक सिंपल रॅपिड फायर पासून सुरू करूयात. ठीक आहे. मी काही प्रश्न विचारतो, तुम्ही येस ऑर नो और हो किंवा नाही मध्ये तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, की हे जे एंटरप्रेन्योर्स आहेत, है ना, ते बाय डिफॉल्ट लाइक आईच्या पोटातूनच सगळं शिकून येतात किंवा नंतर शिकतात, नंतरच्या गोष्टी येतात त्याच्यात सगळ्या ह्याच्यातलं. हे बरोबर आहे की चूक आहे? तर एंटरप्रेन्योर्स जन्मतः एंटरप्रेन्योर्स असतात किंवा हां, एखाद्या ट्रेडिशनल फॅमिली बॅकग्राऊंडचे डॉमिनंट जर हां, एखादं हां. बॅकग्राऊंड आहे, त्यातलेच लोकं स्टार्टअपमध्ये येऊ शकतात. हे सपशेल चूक आहे. असं ओके. काहीही नाहीये. ही कोणाची मक्तेदारी नाहीये. बरं. आता आपण एक दुसरी गोष्ट बघतोय, की मोस्ट ऑफ द स्टार्टअप ना, आता टेक खूपच हे झालंय. एआय हं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. तर आज जर एखाद्याला स्टार्टअप सुरू करायचंय, तर त्याच्यासाठी त्याच्याकडे टेक्निकल नॉलेज असणं किती गरजेचं आहे? आहे की नाही आहे? ओके. सो गरजेचं नाहीये, ओके. पण जर असलं तर बेटर राहील. ओके, म्हणजे तुमचे विनिंगचे चान्सेस वाढवून जातात त्या सगळ्या ह्याच्यातलं. अ, एक आजकाल काय होतं ना, की खूपच लोकांना वाटतं, की यार माझी आयडिया आहे आणि ती चोरी जाऊ शकते. मग ते हं, सांगत नाहीत. हं. खूप खूप असं कन्झर्व्ह करून ठेवायचा प्रयत्न करतात. तर काय वाटतं तुम्हाला, आयडिया एखाद्या स्टार्टअपला सक्सेसफुल बनवते, की तिचं एक्झिक्युशन जास्त महत्वाचं आहे त्याचं एक्झिक्युशन जास्त महत्वाचं आहे. आयडियापेक्षा? हो. म्हणजे एखादी खूप बेस्ट आयडिया फेल होऊ शकते, जर एक्झिक्युशन चांगलं नसेल तर, आणि येस. एखादी नॉर्मलशी आयडिया चांगलं करू शकते, जर एक्झिक्युशन चांगलं असेल तर. डेफिनिटली. ओके. बरं, आता काय होतं, आपण ना बिझनेसमध्ये मोस्ट ऑफ द टाइम माणसांसोबत डील करतो, त्यांच्या इमोशन्स सोबत डील करतो, हो हं, ना? हं. तर बिझनेस चालवताना किंवा हे एंटरप्रेन्योरशिपमध्ये इमोशनल इंटेलिजन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे? आहे की नाही आहे? आहे.
म्हणजे तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज जरी तेवढं नसेल किंवा एक व्यक्ती आहे तिच्याकडे सगळ्याच गोष्टी नाही असू शकत, तीच मार्केटिंग नाही बघू शकत, तीच फायनान्स नाही बघू शकत, पण जर तुमच्याकडे तसे लोक आहेत तर तुम्ही त्यांना घेऊन पुढे जाऊ शकता आणि ते लोकांना सांभाळण्यासाठी तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स गरजेचं आहे. म्हणजे लीडर लेवलवर तुम्हाला हे लागतं. बाकीच्या ठिकाणी लाईक Definitely. तुम्ही कोडर आहात तर कदाचित तिथे एवढा फरक पडणार नाही, हो. पण जर तुम्ही मॅनेज करता एखादी गोष्ट तर तुम्हाला पुढच्याचे इमोशन्स समजणं गरजेचं आहे. ठीक नक्कीच. आहे. आता ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे, कारण 2000 आय थिंक 16 नंतर बरोबर. स्टार्टअप इंडिया आणि ते सगळं सुरू झालं आणि वेगळ्या फॉर्म मध्ये गोष्टी सुरू झाल्या. सेंट्रल गव्हर्नमेंट खूप हे करते आहे. ह्या ज्या गव्हर्नमेंट स्कीम आहे ह्या सगळ्यांसाठी ऍक्सेसिबल आहेत का? तर आजच्या युगात हो, कारण की आपले सगळी इन्फॉर्मेशन आपल्या फिंगर टिप्सवर आपल्याला अवेलेबल आहे. सगळ्या स्कीम सगळ्यांसाठी ऍक्सेसिबल आहेत, पण सगळ्या स्कीम सगळ्यांना मिळतील असं नाहीये. ओके. कारण की नंबर 1 एकतर काही स्कीम जे असतात ते स्पेसिफिक त्या लोकांसाठी असतात, जसं की डोमेन ओरिएंटेड असतात. हा आजकाल तर कास्टचं पण आलंय. बरोबर आहे. किंवा वुमन्सला अपलिफ्ट करण्यासाठी काही वुमन्स स्पेसिफिक स्कीम्स असतात. त्यानंतर सपोज माहिती आहे, सो ते आयटी किंवा टेक्निकल स्टार्टअप्स मध्ये जास्त इन्व्हेस्ट म्हणजे बेसिकली तुमचं म्हणणं आहे की हो बाय हे सगळ्यांना ऍक्सेसिबल आहेत असं बेसिक याच्यात. ओके. एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. माझ्या लाईफमध्ये पण इन्क्युबेटर, स्टार्टअपच्या लाईफमध्ये पर्टिक्युलरली इन्क्युबेटरचा रोल एक खूपच महत्वाच्या याच्यातने जातो. सो इन्क्युबेटर जर तुम्ही एखाद्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये आहात तर ते स्टार्टअप तुमचं सक्सेसफुल होईलच याची गॅरंटी देतं का, और देऊ शकतं का? नाही देऊ शकत. यामध्ये आपल्या ऑडियन्ससाठी मी इन्क्युबेटर टर्म एकदा एक्सप्लेन करते. सो बेसिकली स्टार्टअप्स किंवा एखादा बिझनेस जो असतो त्याला सुरुवातीच्या काळात जो सपोर्ट लागतो ते देण्याचं काम एक इन्क्युबेशन सेंटर करतं. इन्क्युबेशन सेंटर मध्ये जी इन्क्युबेशन टर्म आहे त्याचा अर्थ काय, तर जसं एक न्यूबॉर्न बेबी असतं तर त्याला बाहेरच्या वातावरणाशी जुळून जर घेता येत नसेल तर त्याला आपण एका काचेच्या पेटीत ठेवतो, ज्याला आपण इन्क्युबेटर म्हणतो. सो सेम जेव्हा एक स्टार्टअप आहे ते त्याच्या अर्ली स्टेजमध्ये आहे, त्याला ज्या गोष्टी लागणार आहेत, त्याला मेंटरिंग लागणार आहे, त्याला फंडिंग लागणार आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याला लागणार आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम ते इन्क्युबेशन सेंटर करतं. त्याला आपण इन्क्युबेटर असं म्हणतो. हा रॅपिड फायर झाला. खूप छान उत्तर दिलेत तुम्ही याच्यातलं. माझा ना खूपच असं एक फंडामेंटल प्रश्न आहे इथं की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि मग जे काही फॅमिली आहे आपलं टिपिकल ट्रेडिशनल फॉर्म मध्ये राहतो आपण, Tier 3 सिटी मध्ये राहतोय आणि एक प्रॉपर गोष्टी केल्या त्याच्यातला, जे की तुम्ही बरेचसे बोल्ड डिसिजन घेतलेत. पण स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये येणं, कारण जेव्हा तुमचं आता हे सगळं कम्प्लीट झालं असेल किंवा बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी असतील तर तेव्हा स्टार्टअप बद्दल इतकं काही पॉझिटिव्ह किंवा मग खूपच ग्लोरिफाईड वेनं सांगितलं जात होतं. कोणालाच काही क्लिअरिटी नव्हती याच्यातली, पण त्या फील्डमध्ये तुम्ही आलात आणि पुढचं कंटिन्यू करतात सगळं याच्यातलं. तर काय एंट्री पॉईंट काय होता, कसं आला तिथे? तर आता एवढं सगळं आपलं बॅकग्राऊंड डिस्कस केल्यानंतर कदाचित असं वाटू शकतं की सेकंड इयर फर्स्ट इयर पासूनच मनात ठरवलं होतं स्टार्टअप मध्ये यायचं आणि आयडिया काहीतरी डोक्यात आली आणि मग इन्क्युबेशन सेंटर मध्ये आलं. तर अशी काही स्टोरी त्याच्या मागे नाहीये ऍक्च्युली. त्याचं असं आहे की मी जसं म्हटलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतल्यानंतर आपल्या 4th इयरला आल्यानंतर आपलं एक जनरल असतं की प्लेसमेंट. बस सगळ्यांसोबत आपण पण प्लेसमेंटच्या लाईन मध्ये लागलेलो. तर मी पण माझं स्पेसिफिक होतं की मला मेकॅनिकल मध्येच जायचंय, मला आयटी मध्ये नाही जायचंय. तर मी फक्त 3 कंपनीजला अप्लाय केलं होतं पूर्ण कॅम्पस प्लेसमेंटमध्ये. एकाचं एक वेगळी स्टोरी आहे, ते गाणं झालं, तिथे पण मी फायनल राऊंडला गेले होते पण नाही झालं. सेकंड होतं की त्यांनी डिप्लोमा होल्डर्सला प्रेफरन्स दिला. आणि तिसरी जी कंपनी होती तर त्यांचं आमचं सर्व डन झालेलं आणि मंडे पासून इंटर्नशिप स्टार्ट करायची. तर मला सॅटर्डेला मेसेज आलेला की ते आम्ही होल्डवर ठेवतोय. तर आता ते होल्डवर ठेवतोय म्हटल्यावर मी तर घरी बसू शकत नाही की इंटर्नशिप माझ्या मैत्रिणींची सुरू होते आणि मग म्हणजे सगळ्यांचीच ओव्हरऑल सुरू होते आणि मी नाही जाणार. तर मला करायचं होतं की म्हटलं नाही, मला सुरुवात करायची जिथं मिळेल तिथं. आणि ऍक्च्युली जे इन्क्युबेशन सेंटरमध्ये मी काम म्हणजे माझं इंटर्नशिप सुरू झाली तिकडचं मला नोव्हेंबर पासूनच माहिती होतं की इकडे रिक्वायरमेंट आहे आणि माझ्या 3 मैत्रिणी चालल्या पण होत्या तिकडे. पण मला तिकडे जायचं नव्हतं का, तर मला मॅनेजमेंट स्किल्स शिकायच्या नव्हत्या. माझं असं होतं की ठीक आहे, कॉलेजमध्ये आपण केलं एक्स्ट्रा कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज, सो त्यामध्ये ते कव्हर झालेले, मला टेक्निकल मध्येच करायचं, मला मेकॅनिकल मध्येच करायचं असं माझं होतं. पण ती वेळ अशी आली सिच्युएशन की म्हणलं आता काहीतरी आपल्याला हालचाल करावी लागणार. म्हणजे ठीक आहे, मॅनेजमेंट स्किल्स मी मला पण यायचं तुमच्यासोबत. तिला म्हणलं फोन कर ग तू त्या सरांना बोलून. आणि मग ज्या दिवशी मी तिथे इंटरव्ह्यूला गेले त्या दिवशीची माझी तिकडची जॉईनिंग आहे. अच्छा, ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाला त्या दिवशी लगेच जॉईनिंग झाली माझी. वर्किंग डे तिथूनच सुरू झाला सगळं.
ओके. हा मग त्या टाईपनं तुम्ही इन्क्युबेशन सेंटरमध्ये इन्व्हॉल्व्ह झालात, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये येस, इन्व्हॉल्व्ह झालात. ते प्लॅन नव्हतं, ते अनप्लॅन्ड होतं आणि आता ते त्याला फुल टाइम झालं. धरूनच मी हा, प्लॅन करते सगळ्या बाकीच्या गोष्टी. सगळ्या गोष्टी Yes. करतात. सो हे बघा, मी आता जे पुढचं बोलतोय त्याचं जनरली असं वाटतं बऱ्याच याच्यातनी लोक ज्याच्यात कमेंटमध्ये येतात की यार तुम्ही पॉडकास्ट घेतात, गेस्टला बोलू द्या, गेस्टला बोलू द्या. पण एक लाईक कन्व्हर्सेशन आहे जे आम्ही हो. मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतोय, त्याच्यामुळे मी माझे इनपुट देऊ शकतो इथं. मी आधीच सांगतोय सगळ्यांना. हे बघा तुम्ही याच्यात हे जे आता जे यांनी उत्तर दिलं किंवा जी काही जर्नीचा जो पार्ट आहे याच्यातला, एक एक सगळ्यांसाठी ती गोष्ट आहे की बऱ्याचदा आपण प्रयत्न करतो सगळ्या गोष्टी फुल फ्लेक्स प्लॅन करण्याचा, की मला माहिती आहे मी इंजिनिअरिंग झालं की मग मी कुठेतरी जाणार आहे, एक प्लेसमेंट होईल, मेकॅनिकल याच्यात जाईल, आणि हे होतं. ऍक्सिडेंटली काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये होतात, चांगल्या खराब जे काय असतील त्या, आणि आपण मग त्या सॉल्व्ह करत जातो. पण त्याच्यासाठीचं जे काही बॅकग्राऊंड स्टोरी आहे ना, जे सीड्स ते सगळे हे जे केले जातात त्याच्यातलं, त्याच्यासाठीचं जे वातावरण निर्मिती होती, ती कदाचित तुम्ही जेव्हा मेकॅनिकलमध्ये जाण्याचं डिसिजन घेतलं तिथूनच सुरू झालंय. तुम्हाला वाटतं की जेव्हा मी त्या इंटरव्ह्यूसाठी फोन केला आणि मग तिथे जॉईन केलं, तिथून ती जर्नी झाली, मला तरी असं वाटतं. बरं. कारण माझ्या लाईफमध्ये जेव्हा मी रिलेट करतो तेव्हा मला हे होतं की यार हे इथून नाही सुरू झालं, हे खूप आधी होतं. म्हणजे जेव्हा मी डिसिजन घेतलं की मला आता मी सुरू करायचं, तेव्हाच ते खाना इनिवेअरच्या गोष्टी सगळ्या इनडायरेक्टली सुरू, मला माहित नव्हतं की मी हे काहीतरी करणार आहे. सो जर तुमच्या लाईफमध्ये असं काही होत असेल की ज्याच्यात तुम्हाला वाटतं की काय होत आहे कळत नाही आहे, अचानक काहीतरी झालंय आणि एकदमच ट्रॅक चेंज होतोय, थोडंसं सायलेंट बसा, दोन टाईप म्हणजे एक पेशन्सली ती सिच्युएशन हँडल करायचा प्रयत्न करा. कदाचित गॉड हॅज अ डिफरंट प्लॅन, मे बी बेटर दॅन आपण जो विचार केलाय Yes. त्याच्यापेक्षा. ओके, थँक्यू. माझा आता हे सगळे जे झालं याच्यातलं आपण एकदम सिम्पलसे काही क्वेश्चन्स आहेत जे स्टार्टअप वर्ल्डशी रिलेटेड आहेत त्याच्यातले, की एखाद्या फाउंडरमध्ये एक अशी कुठली स्किल आहे जी त्याच्या सक्सेसमध्ये खूप जास्त कॉन्ट्रीब्युट करू शकते, काय असली पाहिजे एखादी स्किल ती अशी? बरं. तर तशा बऱ्याचशा स्किल्स एका स्टार्टअप फाउंडरमध्ये असायला पाहिजे. पण त्यातली जर एक तुम्ही मला पर्टिक्युलर विचारली तर मी उत्तर देईल टीम बिल्डिंगची स्किल. ओके. की जर तुमच्याकडे टीम आहे सगळ्या गोष्टींसाठी हम्म. तर तुम्ही काहीही करू शकता. रेझिलियन्स पाहिजे, हार्डवर्किंग पाहिजे, स्मार्ट वर्किंग पाहिजे, या सगळ्या Yes. गोष्टी तर हव्याच. हम्म. पण तुमची टीम जर बॅकग्राऊंडला चांगली आहे, रिस्क टेकर असायला हवी तुम्ही. तुम्ही जर रिस्क घ्यायला कुठेतरी घाबरताय, पण तुमच्याजवळ जर 4 चांगले लोक आहेत, तुमची टीम आहे जी तुम्हाला सांगते की हो आपण करू शकतो, तर तुम्ही पुश होऊ शकता. तेच जर तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं आहे, इट इज टू डिफिकल्ट. ओके, बेसिकली नेटवर्किंग स्ट्रॉंग पाहिजे. हो. कारण जर आता एखादा म्हणजे मी बऱ्याच याच्यात आता जे तुमचा नेटवर्किंगचा तुम्हाला जो फायदा झाला, नंतर आपण ह्या सगळ्या याच्यात बोलूयातच की नेटवर्किंगमुळे काय बेनिफिट्स होतात या सगळ्या याच्यातल्या. आणि नेटवर्किंग ही नेहमीच फायद्यासाठी नाही, असली पाहिजे. येस, लोक त्याच्यातून हेल्प करतात, नाही करत, तुमचं नशीब चांगलं असेल तर होतं, नाही होत त्याच्यात. एक्सपिरियन्स मिळतो. हा, त्याच्यावर डिपेंड आहे, चांगले वाईट दोन्ही पण याच्यातलं. सो एक सेकंड क्वेश्चन आहे की आता एंटरप्रेन्योरशिप बद्दल ना लोकांकडे बरेचसे म्हणजे एक निगेटिव्ह गोष्टी असतील किंवा काही असे बायस्ड असू शकते याच्यातलं, त्यांचे जे बिलीफ आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे असं काही एखादं मिथ एंटरप्रेन्योरशिप बद्दलचं जे तुम्ही म्हणाल की हे मिथ आहे आणि ऍक्च्युअल फॅक्ट वेगळं आहे बघ. की एक जे मिथ जे कॉमन सगळ्यांना असतं, हा, म्हणजे मला हसू येतं ते जेव्हा म्हणतात तेव्हा की ओके, ऑन्टरप्रेन्योर सॅलरी घेऊ शकत नाही, ओके. प्रॉफिट झाला तरच त्यांचा फायदा होणार आहे, हा, हा, नाही तर काहीच नाही होणार आहे, ओके. असं त्यांचं एक मिथ असतं. सो याला मी थोडं सांगते याच्याबद्दल की याचं हम्म. ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे ती. हम्म. जर तुम्हाला एखादी स्टार्टअपची फंडिंगची स्कीम मिळालेली आहे हा, हा, किंवा इन्व्हेस्टर तुमच्याकडे तुम्हाला पैसे दिलेले आहेत, तुमच्या ओके. कंपनीत इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, हम्म. तर त्यातून तुम्ही स्वतःसाठी सॅलरी विड्रॉ करू शकता. तुम्ही जर जे तुमच्या टीममध्ये असतील, फाउंडर असतील, को फाउंडर असतील, ते तुम्ही सॅलरी डेफिनेटली दर महिन्याला त्याच्यातून त्या स्कीम्समध्ये सुद्धा अलाउड आहे की तुम्ही विड्रॉ करू शकता आणि तुमचं घर चालू शकता. जे तुम्हाला जॉब हवा असतो 4th इयर नंतर, 3rd इयर नंतर तुमच्या ग्रॅज्युएशनच्या, तो याच्यासाठी हवा असतो की घरचा पॉकेट मनी पुरत नसतो आणि अजून पैसे हवेत म्हणून आपल्याला जॉब करायचा असतो. पण ते फक्त जॉब करूनच नाही मिळू शकत, तर तुम्ही स्वतःच्या आयडियावर काम करून सुद्धा तीच गोष्ट करू शकता, सॅलरी तिथून विड्रॉ करू शकता. आणि एक तुमचं 2, 3, 4 वर्षानंतर जेव्हा तुमचा स्टार्टअप चांगला बिल्ड झालेला आहे, तर तेव्हा तुम्ही त्याच्यातलं प्रॉफिटही घेऊ शकता. बरेचसे फाउंडर्स असे आहेत की ते नाही घेत सॅलरी, कारण त्यांना त्यांच्या स्टार्टअपवर फोकस करायचा असतो. आणि बरेचसे असे आहेत की ज्यांना नाही बाबा नाही माझ्याकडून होते, तर तुम्ही त्याच्यातून डेफिनेटली विड्रॉ करू शकता. माझ्या लर्निंगनुसार मी तर एवढं शिकलोय की हे स्टार्टअप वर्ल्ड किंवा ह्या सगळ्या गोष्टी ना खूप म्हणजे ग्लॅमराईज करण्यात आल्यात. बेसिकली तुम्ही धंदा म्हणून चालवा, ₹1 तुम्ही टाकतायत, ₹2 त्याचे बनवतायत, ₹1.5 बनवतायत, जे काही प्रॉफिट आहे
है ना, लाईक म्हणजे काय असतं बेसिकली यायचं आहे ना, प्रॉफिट बनवणं शेवटी इंटेन्शन आहे तुमचं. आणि प्रॉफिटमध्ये आता तुम्ही धंदा केलाय, तुमचं जे काही सर्व्हिस दिली आहे त्याच्याबद्दल पैसे आले, त्याच्यातला एक पोर्शन तुम्ही घ्या, म्हणजे अकाउंटिंगसाठी तुम्हाला कळेल की आपण किती पाण्यात आहोत नाही आहे याच्यातलं. बरोबर आहे. उगाच तुम्ही सॅलरी नाही घ्यायची, 20,000 रुपये सपोज असेल आणि मग तुम्ही ते स्टार्टअपच्या बॅलन्स शीट मध्ये दाखवता की 20,000 रुपये प्रॉफिट झाला, ऍक्च्युअली ती सॅलरी होती, तुम्ही झिरोवर आहेत. एक्झॅक्टली. तर हे असं नसायला पाहिजे. बरोबर. सेकंड क्वेश्चन आहे की स्टार्टअप म्हटलं की आजकाल ना इनोव्हेशन हा शब्द स्टार्टअप आणि इनोव्हेशन सोबत खूपच कनेक्ट केला जातो, की काहीतरी इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे किंवा बाकीच्या गोष्टी. तुमच्यामध्ये इनोव्हेशनची काय डेफिनेशन आहे? ओके. सो खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही हा. आणि ऍक्च्युली हे कळणं गरजेचं आहे लोकांना की इनोव्हेशन काय आहे, बिकॉज इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शनला लोक मिक्स करतात. सो इन्व्हेन्शन काय आहे? बेसिकली आपण कारचा शोध जगात पहिल्यांदा लावलाय, ते झालं आपलं इन्व्हेन्शन. आणि जर मी त्याच्यात इलेक्ट्रिक कारचा शोध लावलाय, ते झालं माझं इनोव्हेशन. सो जे मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे असं तुम्ही काहीतरी मार्केटला देताय, जे काहीतरी वेगळं आहे आणि बेटर आहे, त्याला तुम्ही इनोव्हेशन म्हणू शकता. परत अजून याला थोडं स्पेसिफिकली डिफाईन करते मी. इनोव्हेशन मध्ये काय नाही येत? इनोव्हेशन मध्ये ट्रेडिंग येत नाही. ट्रेडिंग म्हणजे तुम्ही इकडची वस्तू घेताय, दुसरीकडे विकताय, त्याला आपण ट्रेडिंग म्हणतो. ट्रेडिंग म्हणजे इनोव्हेशन नाही. त्यात तुम्ही जेव्हा काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करता, तेव्हाच तुम्ही त्याला इनोव्हेशन म्हणू शकता. सो अपार्ट फ्रॉम द ट्रेडिंग, एनिथिंग इफ यू आर डुईंग, त्याला आपण इनोव्हेशन कदाचित म्हणू शकतो. दॅट नीड टू चेक की त्या खरंच इनोव्हेटिव्ह आहे की नाही, तुम्ही मार्केटपेक्षा खरंच काही वेगळं देताय की नाही, ते जे लोक करतायत तेच तुम्ही रिपीट करताय आणि म्हणताय इनोव्हेशन आहे. तर तसं नाही. आता परत याला अजून एक मी स्पेसिफिक एक्झाम्पल किंवा छोटंसं एकदम साधं एक्झाम्पल देते. आपल्या शहरातलं स्टार्टअप आहे क्विक बाईट्स. सो त्यांची काय कॉन्सेप्ट आहे की ग्लुटेन फ्री किंवा गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून ते केक्स आणि कुकीज बनवत आहेत. ट्रेडिशनल मार्केटमध्ये आपल्याला मैद्याचे केक्स आणि कुकीज अवेलेबल आहेत. त्यांनी त्याला रिप्लेस केलं या इन्ग्रेडियंट आणि झालंय ते इनोव्हेशन. ते झालं इनोव्हेशन. याला असं फारच असं काही तुम्हाला वेगळं करायचं आहे किंवा जगा वेगळं काहीतरी शोधून काढायचं आहे असं त्यात काहीही नाहीये. एवढं सिम्पल हे इनोव्हेशन असू शकतं. ओके. एक आता सेकंड आहे, आपण बरंचसं बोललोय स्टार्टअप आणि ह्या सगळ्या याच्याबद्दल. तर मला असं वाटतं की तुम्ही ना तुमच्या एक्सपिरियन्सनुसार, तुमच्या एक्सपर्टीजनुसार स्टार्टअप काय आहे ऍक्च्युअली, हेच एक सांगा. म्हणजे लाईक मी कदाचित सगळं महाभारत झाल्यावर मी म्हणतोय की आता परत एकदा ते सांगा. पण ठीक आहे, स्टार्टअप काय आहे नेमकं? एकदम सिंपल शब्दात आपण घेऊया, इनोव्हेशन प्लस बिझनेस इज इक्वल टू स्टार्टअप. दॅट्स इट. एखादी इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन जर तुम्ही एखादा स्टार्टअप स्वतःचा सुरू करू इच्छिता, बिझनेस त्याच्यापासून करू इच्छिता, त्याला तुम्ही स्टार्टअप म्हणू शकता. ओके. आता एक थोडंसं हा आहे की गव्हर्नमेंटच्या इतके सगळ्या स्कीम आहे, प्रत्येक कास्टसाठी वेगवेगळ्या याच्यातल्या गोष्टी अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंटने प्रयत्न केलाय की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सगळ्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करता येईल. बरोबर. त्यांनी कास्टचा प्रयत्न केला, त्यांनी इकॉनॉमीचा आणलं की बाबा इकॉनॉमिकली बॅकवर्ड असेल तर हे स्कीम आहे, ते वेगळ्या सेक्टर वाईज आणलं, सगळं आणलं. पण ह्या सगळ्या स्कीम्सचा खरंच स्टार्टअपला हेल्प होती आहे का? ते पोहोचतंय का जिथं पोहोचायला पाहिजे तिथं? सो याचं बघा, याचं असं आहे की स्टार्टअपला जर त्या स्कीम बद्दल माहिती आहे तर त्याला बेनिफिट होणार, पण जर त्याला माहिती नाहीये तर नाही माहिती होणार. याच्यात अवेअरनेसचा खूप मोठा रोल येतो. पुढे आपण अकॅडमिक इन्स्टिट्यूशन बद्दल पण बोलू. ऍक्च्युली लोकांपर्यंत ती माहितीच नाहीये की ह्या स्कीम्स अशा आहेत. या स्कीम्स गव्हर्नमेंटने बनवलेल्या आहेत. गव्हर्नमेंटला लोक मिळत नाहीयेत आणि स्टार्टअपला पैसे मिळत नाहीयेत. याच्यामध्ये अजून एक सांगते, स्टार्टअपचं एक असं असतं की आम्हाला आधी पैसे पाहिजे, मग आम्ही आयडियावर काम करणार. असं नाही होणार. तुम्हाला एका लेवलपर्यंत आणून सोडावं लागेल आणि मग तुमच्यावर कोणी विश्वास ठेवून तुम्हाला पैसे देईल. ओके. मी आता माझ्या अनुभवातून किंवा बाकीच्या सगळ्या याच्यातून हे झालंय, एक कॉमनचा क्वेश्चन होता किंवा काही फाउंडर्स असे आहेत, मी काही भेटलोय किंवा बाकीच्या XYZ गोष्टी झाल्यात, त्यांना असं फील होतं की त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती इन्क्युबेशन सेंटर थ्रू और स्टार्टअपसाठी ज्या काही इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट थ्रू तयार झाल्या आहेत किंवा जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत, जे डिफाईन आहे, त्यांचं कामच आहे की स्टार्टअपसाठी हेल्प करणं. पण त्यांना ते गॅप जाणवतो. फाउंडर्सला असं वाटतं की मला जे पाहिजे ते मिळत नाही आणि इन्क्युबेटरचे वेगळे प्रॉब्लेम्स असतील जे काय ते. तर हे गॅप असण्यामागचं कारण काय? हे गॅप असण्यामागचं सगळ्यात मोठं मेजर आणि एकमेव कारण आहे की मॅनेजमेंटची जी टीम असते त्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये ऍक्च्युअली त्या स्टार्टअप सोबत कनेक्ट होणारी जी मॅनेजमेंटची टीम आहे ती एक्सपिरियन्स नाहीये. जसे लोक असायला हवे त्या फील्डमध्ये, जसं की आता मला 2 वर्ष झाली आहे त्या फील्डमध्ये, तर मला शिकावं लागली प्रत्येक गोष्ट, इव्हॉल्व्ह व्हावं लागलं, डेव्हलप व्हावं लागलं. आणि त्यानंतर मला कळतंय की आता स्टार्टअपचा एखादा माझ्या समोर, तर त्याला मी बेसिक काय बोलावं हे मला आता कळतंय. तर हे एफर्ट्स घेतले गेले पाहिजेत त्या मॅनेजमेंट टीम कडून. ती मॅनेजमेंट टीम आणि म्हणजे गव्हर्नमेंटची स्कीम आणि स्टार्टअपच्या मध्ये ती टीम आहे. ओके. सो
आणि या फील्डबद्दल मी जसं म्हटलं अवेअरनेस नाहीये आणि लोक तयार नाहीत या फील्डमध्ये यायला, की काहीतरी वेगळं आहे, ठीक आहे ना, आपलं नॉर्मल चालू आहे, त्यात आपण करूयात, टेक्निकल मध्ये काहीतरी जाऊयात. या फील्ड बद्दल लोकांना माहिती नाहीये. बेसिकली जे तुम्ही इन्क्युबेशन सेंटर, म्हणजे मी पर्टिक्युलर हे म्हणतो कारण आपण अर्ली स्टेज लोकांसाठी बोलतोय, हे बघून लोकांनी यावं, त्यांच्या डोक्यात आयडिया असेल तर ती पुढे यावी, हे आहे. इन्क्युबेशनचं तुम्ही डिफाईन केलं की बा खूपच कदाचित प्री मॅच्युअर्ड बेबी आहे किंवा नाही आहे, ते ह्या वातावरणासोबत कोपअप नाही करू शकत, त्यांच्यासाठी ते इन्क्युबेटर काइंड ते सेम त्याची जी काही कॉन्सेप्ट लेवल आहे ती प्रॅक्टिकली स्टार्टअपच्या याच्यातने आपण इथं अप्लाय करतोय. म्हणजे बेसिकली इन्क्युबेशन सेंटर्स किंवा ह्या इन्स्टिट्यूट्सनं स्वतःला जास्त मॅच्युअर करणं, जेणेकरून ते इमॅच्युअर्ड लोकांना हँडल करू शकतील, हा महत्वाचा मुद्दा आहे इथं. स्टार्टअप मॅच्युअर्ड होऊन येईल हे ते एक्सपेक्टेड नाही. तुम्ही जर त्याला म्हणाल की हे जा करू नये ते करू नये, हे नाही होणार. तुम्हाला ऍज अ डॉक्टर, लाईक लहान लेकराचा डॉक्टर असल्यासारखं आहे की तुम्हाला त्याच्या गोडीनं त्याला इंजेक्शन देणं. तुम्हाला असं नाही म्हणता येईल की बाबा एक मारायची, मॅच्युअर टाईप नाही बिहेव करू शकत तुम्ही त्याच्यासोबत. हा इंटरेस्टिंग आहे खरंच, मी पण रिलेट करू शकतो, बरोबर आहे याच्यातला. सेकंड आहे की आजकाल ना प्रत्येक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट किंवा त्या सगळे लोक ह्या सगळ्या याच्यात आले आहेत, प्रत्येक कॉलेजेस आपलं एक इन्क्युबेशन सेंटर करते किंवा XYZ गोष्टी सुरू आहेत. तर हे जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, कुठल्याही लेवलच्या म्हणतोय मी, राईट फ्रॉम एखादा ITI कॉलेज असो किंवा मग IIT असो, तर हे काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतात स्टार्टअप वर्ल्डसाठी? एक्झॅक्टली तेच लोक खूप जास्त कॉन्ट्रीब्युट करू शकतात. कारण की जेव्हा 12वी नंतर तू स्टुडंट तुमच्याकडे आलेला आहे, ती माती आहे, त्याला कसं आकारता यायचं तुमच्यावर आहे. तुम्ही त्याला 2च ऑप्शन दिले, एक तर हायर एज्युकेशनला जा, नाही तू तुझी नोकरी कर. तू स्वतःचा काय व्यवसाय करू शकतो हा ऑप्शनच तुम्ही त्याच्या पुढे ठेवलेला नाहीये. बरं ठीक आहे, जे इन्क्युबेशन सेंटर्स आता कॉलेजेस डेव्हलप करत आहेत किंवा बनवत आहेत, तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट स्कीम देतोय, गव्हर्नमेंट त्याच्यासाठी पैसा देतोय, पण ते फक्त नावाला पाठी लावून ते इन्क्युबेशन सेंटर सुरू आहे. त्याच्यामध्ये तिथे काम करणारे तशी लोक नाही आहेत, किंवा कॉलेज सुद्धा करायचं म्हणून किंवा एक कंप्लायन्स आपल्याला आहे बाबा, नॅक अक्रेडिशनसाठी याचा उपयोग होणार आहे, म्हणून त्यांनी ते इन्क्युबेशन सेंटर ओपन करून ठेवलेलं आहे. असं जर असेल तर त्या मुलांना याच्याबद्दल माहिती कशी मिळेल, आणि जर माहितीच त्यांना झालं नाही तर त्यांना विश्वास कसा मिळेल की ठीक आहे आपलं प्लेसमेंट मध्ये नाही झालं, किंवा जर फर्स्ट इयर पासून एखादा मुलगा एखाद्या आयडियावर काम करतोय, फायनल इयर पर्यंत त्याला नाही, जरी त्याला ऑन्टरप्रेन्योरशिप कडे वळायचं, त्याला नाही जॉब लागला, तो ऑन्टरप्रेन्योरशिप कडे वळू शकतो. डेफिनेटली हो ना. बेसिक खूपच हे आहे, एथर एनर्जीचा IPO आलेला आता, तेव्हा एक इन्क्युबेशन सेंटर, मला IIT कुठला खरगपूर आहे की कुठलं एक्झॅक्टली माहिती नाही, पण त्यांचा 5% स्टेक होता एथर मध्ये. एथर जे काहीतरी 3.5 का 5,000 कोटीचा त्यांनी IPO आणलेला आता, आणि चांगला सबस्क्राईब झाला, सगळ्या गोष्टी आहेत. तर IPO पर्यंत पोहोचेपर्यंत त्या इन्क्युबेशन सेंटरचं 5% वरून 0.5% वर आलेत ते. त्या डायल्युशन होतं सगळ्या त्या टर्मिनॉलॉजी आहे त्याच्यातल्या. त्याची व्हॅल्यू किती असावी त्या 0.5%ची त्या IPO मध्ये जेव्हा शेअर्सची? त्या थोडस गेस करू शकता काय असू शकतं? 500 CR पर्यंत काहीतरी 65 करोड होती. 65 करोड त्या याच्यातले. एका इन्क्युबेशन सेंटरसाठी 65 करोड खूप जास्त त्याच्या स्टार्टअप मधून मिळणं, म्हणजे तुम्ही विचार करा, कदाचित म्हणजे कितीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी होऊ शकतात त्या सगळ्या याच्यातून. इतकं पोटेन्शियल आहे जर तुम्ही बरोबर वेनं ह्या गोष्टी केल्या तर. जस्ट इनपुट होतं त्याच्याबद्दलच्या याच्यातला. करेक्ट. हो, खरंच ह्या ज्या फायनान्शियल म्हणजे ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्यांनी खूपच त्यांच्याकडे आहे पॉवर. खरंच. आता हा जो गॅप होतोय ना, मला असं जाणवतोय की जसं कुठल्या ITच्या ह्याच्यात होतं, जेव्हा 93 नंतर म्हणजे सगळी इकॉनॉमी ओपन झाली आपली, तेव्हा बाहेरून कंपन्या येत होत्या. आता तेव्हा जे हे इन्फोसिस किंवा हे ज्या सगळ्या कंपन्या सुरू झाल्यात, तर आपल्याकडे ना फोर्स म्हणजे ती लेबर नव्हते IT मध्ये काम करणारे. मग 5 वर्ष 10 वर्ष ह्या सगळ्या इन्स्टिट्यूटने ते लोक तयार केले, आणि मग आपल्याकडे आता अँपल अमाऊंट ऑफ लोक आहेत काम करणारे. तसंच ह्याच्यात पण होतंय की आता जेव्हा पोरं स्टार्टअप करतील, फेल किंवा कुठल्याही एका कारणामुळे त्याच्यातून बाहेर पडतील, आणि त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स राहील, आणि हा एक्सपिरियन्स ऍज अ नवीन स्टार्टअपना हेल्प करण्यासाठी म्हणून कामी जाईल. तर एक्सपिरियन्स तो याच्यातला, तर तिथून ती इकोसिस्टीम स्ट्रॉंग होत जाईल हळूहळू. असं आपण याच्यातून कन्क्लूड करू शकतो. बेसिकली आता सध्या एवढं मॅच्युअर नाहीये, तशी लोकच नाहीये हँडल करायसाठी याच्यातलं. एखाद्याकडे आता एखादा विद्यार्थी आहे आणि त्याच्याकडे आयडिया आहे, सपोज आता की त्याला एक आयडिया आली आणि त्याला वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे. पहिली स्टेप, खूपच एक बेबी स्टेप कुठली असावी त्याच्यासाठीची? ती असावी की याला मार्केट आहे का, ओके, कस्टमर याच्यासाठी पैसे द्यायला तयार आहे का. इतके लोकांच्या ह्या चुका झाल्या, म्हणजे मी एवढे स्टार्टअप बघितले असेल की ते आधी प्रोडक्ट बनवतात, टेक्निकली आम्हाला आमचा प्रोडक्ट छान बनवायचा, त्याचं सगळं झालेलं असतं ऍस्थेटिकली वगैरे सगळं, आणि मग मार्केटमध्ये जाऊन बघतात तर कस्टमरच नाहीये त्याला. मग सगळी
मेहनत गेली वाया. त्यापेक्षा तुम्ही आधी टेस्ट करा की खरंच कस्टमरला याची नीड आहे का. लोकांना काय सर्वे करायला हेजिटेशन होतं काय माहिती, पण जाऊन बोला, ऑफलाईन बोला, ऑनलाईन बोला, गुगल फॉर्म सर्क्युलेट करा. बघा की या गोष्टीची आपण जो विचार करतोय हे जे मला वाटतंय ते लोकांना वाटतंय का, आणि जर आपल्याला जे वाटतंय ते लोकांना वाटतं आहे, सर्वे जर तो रिपोर्ट सांगतो आहे, तर डेफिनेटली तुम्ही त्याच्यासाठी प्रोसीड करायला पाहिजे. आणि जर तसं दिसतंय तुम्हाला की तुम्हाला जे प्रॉब्लेम वाटतो तो तुमचाच प्रॉब्लेम आहे फक्त एक, बाकी जगात हा प्रॉब्लेम नाहीच आहे, मग तुम्ही कशासाठी प्रोसीड करताय. बेसिकली ओके. याच्यात थोडंसं मी ऍड करतो. मला असं तुमच्याशी बोलताना जाणवलं की इन्क्युबेशनचं जे म्हणत होतं की तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये और तुमच्या ओळखीच्या याच्यात कुठे एखादं इन्क्युबेशन सेंटर जर असेल तर तुम्ही तिथे जा. तिथले जे काही लोक बसलेले असतील, आता इन्क्युबेशन सेंटरमध्ये बसलेत म्हटलं स्टार्टअपचं माहिती आहे त्यांना, एवढं आपण फंडामेंटल एक हे करू शकतो. एखाद्याला पकडा आणि त्याला सांगा की माझ्या डोक्यात अशी अशी आयडिया आणि मी काय करू सांगा. मग जर त्याला इंटरेस्टिंग वाटली तर तो म्हणाल की हा बाबा तू आता सर्वे सुरू कर, बघ त्याला पैसे बनवू शकतात का नाही, तर इथूनही सुरू करू शकतो. एक जस्ट सजेशन आहे, ज्यांना आवडलं त्यांनी ते करावं, ज्यांना नाही आवडलं त्यांनी करू नये. ठीक आहे. आपण आता बाकीच्या सगळ्या याच्यात आलोय की तुम्ही ना जवळपास 200 तास मेंटोरिंगचा तुम्हाला एक अनुभव आहे असं माहिती झालंय मला, आणि जवळपास तुमच्या 750 आयडियाज तुम्ही इव्हॅल्युएट केल्यात की काय सगळ्या याच्यातलं आहे. त्याच्यातून एक फंडामेंटल सिम्पलसा क्वेश्चन आहे माझा की कुठून एक काय अशा गोष्टी आहेत त्याच्यातल्या ज्याच्यावरून तुम्हाला असं एक इन्स्टिंक्ट आहे, तसं फील होतं की हा यार ही आयडिया चल जाएगा, हे होऊ शकतात. तर काय आहे असं, हे कुठून काय इन्स्टिंक्ट असतात असे? असे 2 इन्स्टिंक्ट असतात. एक तर त्या गोष्टीला मार्केट आहे का. ओके. मार्केट जर असेल तर आयडिया डेफिनेटली सक्सेसफुल होणार. आणि दुसरं, मार्केटला जे हवंय तो फाउंडर ते देऊ शकतो का. ओके. जर तो देऊ शकत असेल तर सक्सेस होणार आहे. बरेचसे फाउंडर्स असे असतात की त्यांना फक्त बिझनेस कळत असतो, प्रोडक्टकडे लक्ष नसतं. मी याची मार्केटिंग करायला प्रोडक्ट विकेल, नाही जमत असं. तुमचा प्रोडक्टही चांगला असायला हवा, तुमच्याकडे ती विकण्याची स्किलही असायला हवी. सो की मार्केट पाहिजे आणि त्या व्यक्तीमध्ये तेवढं दम पाहिजे की हे ते देऊ शकतो जे मार्केटला पाहिजे. आणि जरी तुमचं ते कॅरेक्टर नसलं, म्हणजे तुमच्याकडे ती कॅपेबिलिटी नसली किंवा तुमच्यात नाही आहे ते, पण तुमच्यात ते टीम बिल्डिंगचा पार्ट आहे. म्हणजे तुमच्यात जी गोष्ट नाहीये, जे ज्याच्यात आहे तो माणूस आणण्याची ताकद तुम्ही ठेवतायत की मला मार्केटिंग जमतंय, प्रोडक्टकडे लक्ष देता येत नाही, तर मग मी प्रोडक्टवाला एखादा माणूस घेऊन येतो, मी मार्केटिंग करतो, त्याला प्रोडक्ट बिल्ड करायला होतो आणि मग सोबत पुढे जातो. असं बेसिकली एक आपण याला समअप करू शकतो. आणि तुम्ही जी व्यक्ती तुमच्यासोबत घेता आहे त्यात तुम्ही त्याला सबसिक्वेंट इक्विटीचा शेअर द्या. असं करून त्याला बाउंडेड करा ना तुमच्यासोबत. तुम्ही त्याला फक्तच राबवून घेताय तर तो टिकणार नाही तुमच्यासोबत. हा, मग ते सेकंड पार्ट आहे की तुम्ही काय दिलं पाहिजे, काय नाही, पैसे द्या, त्याची रिक्वायरमेंट काय आहे काय नाही, हे सगळं करता येईल याच्यातलं. तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता का की एखादी नॉर्मलची आयडिया होती, सिम्पल साध्या याच्यातली, पण फाउंडर खूप छान होता किंवा त्यांना ती होती, तिनं ते सगळ्या गोष्टी केल्यात आणि ती सक्सेस झाली, असे एखादं उदाहरण बघितलंय तुम्ही? याचं उदाहरण आपण सरगुंड्याचंच उदाहरण घेऊ याच्यात. ओके. की बघा, आपलं जेव्हा सुरुवातीला जेव्हा आपण टच मध्ये आलो, मी तुम्हाला विचारायचे सर आपलं भारतीय ट्रॅडिशनल फूडचं काय झालं, ते म्हणायचे नाही मॅडम आता थोडं होल्डवर आहे. पण मग तेव्हा वाटलं होतं की ठीक आहे बाबा, नाही होते कदाचित. पण नंतर आपण हळूहळू सुरुवात केली. एका आपला प्रोग्राम झाला, तिथे आपण तो प्रोडक्ट लोकांना टेस्टला दिला, लोकांना आवडला. आणि आज सरगुंड्याचं काय स्टेज आहे तुम्हीच सांगा. की मुंबईमध्ये आपण एका कंपनी सोबत काम करतो आणि त्यांच्यासाठी प्रोडक्शन करतोय. एक्झॅक्टली. तुम्ही त्याच्यात जर सोडून दिला असतो तो पार्ट तर झालंच नसता. तुम्ही रेंटलेसली एफर्ट्स घेतले, दॅट्स वाय. नाही, अशा तर भरपूर सुरू आहेत, असे खूप सगळे स्टार्टअप आहेत त्याच्यातले. येस. तुम्ही ना इतक्या सगळ्या मेंटोरिंग केल्यात, इतके स्टार्टअप बघितले, इतके सगळे कामं केलेत, लाईक म्हणजे कॉलेजेसमध्ये गेलात, व्हॉट एव्हर, XYZ सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यातल्या. पण ना मी नोटीस केलंय की आपल्याकडे ना लोक एक खूप ब्लंट फीडबॅक देत नाही जनरली. ठीक आहे, म्हणजे जनरली तुम्ही म्हटलं ना, तर एखाद्याला पैसे मागायला गेलो तर ते असं होतं की यार देतो ना, ठीक आहे, उद्या फोन कर, परवा फोन कर. ते सरळ म्हणत नाही की यार नाहीये माझ्याकडं, मी नाही देऊ शकत पैसे, किंवा असं म्हणत नाही की लास्ट टाइम तुला दिले होते, तू मला वेळेवर रिटर्न केले नाही. ते प्रयत्न करतात शेडी ग्रे एरियामध्ये खेळण्याचा. ठीक आहे, तर ऍज अ मेंटॉर किंवा तुम्ही हे जेवढे केलंय स्टार्टअपच्या याच्यात काम, तुमचे अशा सिच्युएशन आल्या असतील याच्यातल्या ज्याच्यात तुम्हाला एम्पथी आहे एखाद्या स्टार्टअप बद्दल किंवा मग एक ऑब्जेक्टिव्हिटीचा पार्ट आहे, तर हे कसं बॅलन्स आउट केलंय तुम्ही किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या? बरं, तर आता स्टार्टअप मध्ये जशी प्रत्येक आयडिया, आता बऱ्याचशा आयडियाज आपण बघतो, त्याच्यामध्ये असं नाही की प्रत्येक आयडिया सक्सेस होणारच आहे, 100% ती सक्सेस होणारच आहे असं नाहीये. तर जेव्हा एखादी आयडिया, मी जसं म्हटलं मार्केटचं आहे किंवा ते फाउंडर ते करतील की नाही, तर मी एक्झाम्पल देते डायरेक्ट
एक स्टार्टअप होतं. त्यांचं असं होतं की मला हॉस्पिटलसोबत टायअप करायचं आहे आणि माझं एक ॲप असेल, त्या ॲपवरून बटन प्रेस केल्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटलला, ॲम्ब्युलन्सला नियर बायला कॉल जाईल. ओके. आणि स्टुडंट होते इंजिनिअरिंगचे. करायचं होतं बरं त्यांना, काहीतरी स्टार्टअपमध्ये करायचं होतं आणि ही त्यांची आयडिया होती. मी म्हटलं, हे बघ, याच्यासाठी ऑलरेडी भरपूर ॲप्स आहेत. गव्हर्नमेंट करत आहे, 112चं ॲप आहे, बरेचसे असं आहे, त्याच्यात होऊ शकतं. मी त्याला सरळ सांगितलं की हे तुझं सक्सेस होणार नाही. पण मग त्याचं असं होतं की नाही, मला करायचंच आहे, मी करणारच. फॅन्सी वर्ड झाले आजकाल स्टार्टअप फाउंडर. असे सगळेच जण म्हणतात होणार नाही, पण होणार आहे माझं, बघा तुम्ही. म्हणलं ठीक आहे. मग अशा वेळेस ना मी त्याला फार हे नाही करत की नाहीच होणार आहे ना, ठीक आहे, एक काम कर, म्हटलं तुला कोण पैसे देणार आहे, म्हणजे हॉस्पिटल. म्हटलं जा हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी बोलून ये, त्यांना बघ याची गरज आहे का. गेला तो, हो मॅडम गरज आहे. ते म्हटलं आमच्याकडे खूप प्रॉब्लेम होतो, येत नाही ॲम्ब्युलन्स वेळेवर, पेशंट लवकर पोहोचत नाही आमच्यापर्यंत. म्हटलं असं आहे का, एक काम कर, आता त्यांच्याकडून लेटर घेतो की हे लेटर ऑफ इंटरेस्ट आहे आणि तुझा ऍप बनल्यानंतर हे लोक तुझ्यासोबत टायअप करतील, पैसे नाही टायअप करतील, घे बरं त्यांचं लेटर ऑफ इंटरेस्ट. एकाही हॉस्पिटलने त्याला लेटर ऑफ इंटरेस्ट दिलं नाही त्याच्या. ते ग्रे एरिया. एक्झॅक्टली. तर अशा वेळेस आहे ना, मला कळतंय की याचं नाही होणार आहे, तर मी त्याला काय करते, त्याला असं सांगते की तू स्वतः जाऊन बघ परिस्थिती काय आहे. नाही त्याला मिळते, मग त्याला पटलं, हो मॅडम बरोबर आहे, हे नाही होणार, मी दुसरी आयडिया शोधतो. मी सेकंड क्वेश्चन माझा याच्याशी रिलेटेडच होता की एखादी जेव्हा पिच करतं स्टार्टअप किंवा काही गोष्टी येतात, तर कुठले रेड फ्लॅग तुम्ही नोटीस करता त्याच्यात, की काय गोष्टी असतात अशा पिच करताना, म्हणतोय मी. आयडिया विडिया तर सेकंडरी झालं याच्यातलं, पण जे काही तुमचं आपण इव्हॅल्युएट करतो माणसांना जनरली जे पिच करतात, तर काय रेड फ्लॅग्स आहेत असे. पहिलं आहे की तो म्हणतोय की मला फक्त सोशल एंटरप्रेन्योरशिप करायची आहे, ओके, हे लोकांच्या भल्यासाठी करायचं आहे, लोकांसाठी हे स्टार्टअप आहे, माझं यात काही नाही. मग तू स्टार्टअप मध्ये आलास कशाला, तो एनजीओ ओपन कर एखादी. त्याचा तो मोठो तो नसतो. तुम्हाला स्टार्टअप मध्ये तुम्ही आलेले आहात, तर तुम्ही पैसे कमवण्यासाठीच आलेले आहात आणि हे तुम्ही स्पष्टपणे सांगा. बाकी जर तुम्हाला काही त्याच्यात कन्फ्युजन असेल किंवा फायनान्स कळत नाही, हे आहे, त्यासाठी आम्ही आहोत मदत करायला. त्याच्यासाठी सिस्टीम आहे, त्याच्यासाठी लोक आहेत, तुम्हाला मदत मागता आली पाहिजे, तुम्हाला त्रास देता आला पाहिजे लोकांना की आम्हाला हे कळत नाही तुम्ही सांगा, तुम्हाला चांगलं प्रश्न विचारता आला पाहिजे. आणि यासाठी तुम्ही जेन्युइन पाहिजे. आता जर खाना एनिवर म्हणजे तुम्ही जर जेन्युइन नसते, तुम्ही जर सांगितलं नसतं की खरं काय सुरू आहे, तर लोक तुम्हाला मदत नाही करू शकत. मला जर कळलं की बाबा नाही हे काहीतरी यांचं गडबड आहे, हे मला काही खरं सांगत नाही, मी का काम करणार तुमच्यासोबत. हो नाही, डेफिनेटली एवढ्या दिवसानंतर तेच गोष्ट आम्ही शिकलोय की ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लाईक नाही तर मग तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही त्याच्यासोबत तुम्हाला कॉम्प्रोमाइज करून घ्यावं लागतं, जर तुम्ही 100% जे आहे ते नाही सांगितलं तर. म्हणजे जसं म्हणतात की तुम्ही वकिलाला सगळं सांगितलं पाहिजे, तुम्ही तुमच्या डॉक्टरला सगळं सांगितलं पाहिजे. आजकाल असंही म्हणतात की सीए ला सगळं सांगा, जर फ्युचरमध्ये तुम्हाला अडकायचं नाही कुठं. तसंच आहे, जर तुम्ही फाउंडर आहे, स्टार्टअप बिल्ड करताय, तर तुम्ही तुमच्या मेंटरला सगळं सांगा, जे काय असेल ते. तुम्ही तर सांगा की आता ब्रेकअप झालाय, लक्ष नाही लागत आहे याच्यावरती, काय करू सांगा. तो मेंटर सांगाल की बाबा हे पैसे घे, कुठेतरी जाऊन फिर किंवा काहीतरी कर, ती पोरगीच नव्हती बरोबर, वॉट एव्हर जे काय, पण तुम्ही सांगा जरा, तेव्हा कधीच त्या गोष्टी बरोबर याच्यात जातील, अदरवाईज त्या होणार नाही. एक्झॅक्टली. सेकंड क्वेश्चन आहे माझा की एखादा फाउंडर आहे, आता सुरू झालाय, सपोज आज डे 1 आहे त्याचा, आणि पुढचे 100 दिवस अराउंड 3-4 महिने त्यांना कुठल्या बेसिक खूप बोरिंग किंवा सिम्पल गोष्टीवर फोकस ठेवला पाहिजे, काय केलं पाहिजे त्यांना, असं सुरुवातीच्या 100 दिवसासाठीचा काय असू शकतं फंडामेंटल प्लॅन. त्यांनी एक तर प्रॉडक्ट बिल्डिंगवर त्याचे लक्ष दिलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे जे प्रॉडक्ट आहे ते कस्टमरला दाखवून त्याचा फीडबॅक घेतला पाहिजे, आणि त्यात इटरेशन्स केले पाहिजे. हे आहे, मग त्याच्यानंतर कस्टमर सांगेल की मला अजून पाहिजे. पण फक्त तुम्ही सगळ्याच लोकांची रिक्वायरमेंट फुलफिल नाही करू शकत. हे एक पॉइंट आहे, हे चूक केली जाते की प्रत्येकातच मला सगळंच टाकायचंय त्या प्रोडक्ट मध्ये, असं तुम्ही सगळ्यांना सॅटिस्फाय नाही करू शकत. मी याचा विक्टिम आहे. मी सुरुवातीला असंच केलं, मी म्हटलं की प्रोडक्ट आणखीन चांगलं करतो, हे करतो, त्या सगळ्या गोष्टी करतो, आणि आता मी जस्ट आयडिया जरी आली ना, तरी मी व्हॉट्सअपवर स्टेटस लावून देतो की हे सुरू केलंय. मग लोक फीडबॅक देतात, सर आहे का, हे आहे का, ते आहे का, मग 4 लोकांशी बोला, कस्टमर प्रोफाईल करा, लगेच फीडबॅक भेटतो. बरोबर. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, मी स्वतः अनुभवलं आणि त्याच्यात बरंच नुकसान करून घेतलंय स्वतःच. ठीक, चालेल. आता एक थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की जनरली आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं, सगळ्या गोष्टी आहेत, जर आज प्रॅक्टिकली तुम्ही स्वतःच एखादा स्टार्टअप सुरू करायचा जर विचार केला, तर तुम्ही कुठल्या डोमेन मध्ये कराल, और तुमची काय स्ट्रॅटेजी राहील ते सगळं करताना.
सो मी ऍक्च्युली एका स्टार्टअपमध्ये सध्या काम करते आहे. ओके. रुहिल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हा, त्या हा, कंपनीचं नाव आहे. ते बनानाचा जो पल्प असतो त्याच्यापासून सॅनिटरी अँड मॅटर्निटी पॅड्स मॅन्युफॅक्चर करायचं त्यांचं काम ओके आहे. ओके सो मी तिथे ॲज अ सीओओ म्हणून सध्या काम करते आहे. ओके आणि डेफिनेटली सो मी त्यांच्यासोबत कंटिन्यू करेल माझी ओके. जी जर्नी आहे ती. हम्म, आणि याच्यामध्ये मला स्वतःला काय आयडिया किंवा मी कोणत्या याच्यामध्ये काम करेल हे मी अजून असं स्पेसिफाय केलेलं नाहीये. ओके म्हणजे मी काही ओके. फॅन्सी एखादा हा, हा, डोमेन हा, सांगणार नाही. हा, मला हा, हे हा, करायचं आहे, जे आहे ते आहे. आणि पण जेव्हा मला खरंच माझं एक काहीतरी होईल हम्म. तर तेव्हा मी डेफिनेटली करेल ते स्वतःचंही. आता हा थोडासा जेंडर बायस क्वेश्चन आहे. म्हणजे एखादा बरं. माणूस असता तर मी त्याला विचारला नसता. हा, हा. फिमेल आहात म्हणून पर्टिक्युलरली विचारतोय की सध्याची जी काही इकोसिस्टम आहे पूर्ण भारतात आपल्या याच्यातली, और पर्टिक्युलरली आपण म्हणू की टियर 2 टियर 3 सिटीच्या याच्यातले, की महिलांना, विमेन एंटरप्रेन्योर्सना जेवढं वेटेज मिळायला पाहिजे तेवढं मिळतंय का, किंवा काही इश्यू असतील तर ते, आणि काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या. बरं. तर अटेन्शन मिळत नाहीये. ओके. तर याचं कारण असं आहे की जेव्हा एक फिमेल करते ना, जर एखादा मेल फाउंडर आहे तर त्याचं असं असतं की जो बघण्याच्या लोकांचा दृष्टिकोन असतो की याच्यासाठी हे ब्रेड बटर आहे, सो हा तर करेलच. आणि जेव्हा एखादी फिमेल करते तेव्हा असं वाटतं की ही फक्त एक हॉबी आहे, हाऊसवाईफ आहे, काहीतरी साईड बिझनेस पाहिजे म्हणून काहीतरी करतायत, म्हणून त्यांना अंडर एस्टिमेट केलं जातं की ह्या ते करू शकत नाहीत. ओके. हे अटेन्शनचं जो आहे ना, म्हणजे हे तर लाईक काय म्हणतात त्याला, हे पूर्ण सोसायटीचाच प्रॉब्लेम आहे. Exactly. प्रत्येकच ठिकाणी तुम्ही हे करता. एक्झॅक्टली. किती जरी स्कीम्स आणल्या, किती जरी हे झालं तरी सुद्धा तो माइंडसेट जो आहे एका फिमेल ऑन्टरप्रेनरकडे बघण्याचा तो असा आहे. आणि यातली चांगली गोष्ट अशी मी सांगते की बरेचसे जे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत तर ते दरवेळेस म्हणजे जसं की हे करतात, स्टार्टअप्सला प्रमोट करतात किंवा स्टार्टअपची आयडिया जर पोटेन्शियल असेल तर त्याला इन्क्युबेट करतात. पण काही काही इन्क्युबेशन सेंटर्स चांगले पण असे आहेत की जर एखादी फिमेल ऑन्टरप्रेनर करायचं काहीतरी बघते, ठीक आहे, तिचा आयडिया ठीकठाक आहे, तरी तिला ते सपोर्ट करतायत की ठीक आहे बाबा काहीतरी करेल ही. म्हणजे त्यांचं इंटेन्शन आयडिया स्टार्टअप रिलेटेड नाही आहे, त्यांचं इंटेन्शन आहे विमेन इन बिझनेस. येस, त्यांना समोर तुम्ही या, म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही शिकाल तरी. बरोबर. हे नाही चाललं तर दुसरं काहीतरी. हो. असं म्हणतात की स्टार्टअप फाउंडर फेल होत नाही, आयडिया फेल होऊ Idea शकते, fail होते. सर्कमस्टन्सेस नसतात ठीक याच्यातलं. एक्झॅक्टली. येस. ओके. बरं, सेकंड आता याच्याशीच रिलेटेड आहे, सगळ्या फाउंडिंग कम्युनिटी किंवा स्टार्टअपच्या याच्यासाठीचे. आपण बऱ्याच वेळा, मी पर्सनली अगेन याच्यासोबत अग्री करतो ह्या प्रश्नाच्या याच्यातले, किंवा टियर 2 टियर 3 सिटीमध्ये जे स्टार्टअप बिल्ड होत आहेत रिजनल लेवलवरती याच्यातले, आणि जे काही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये होतं टियर 1 सिटीजमध्ये, यांच्यात खूपच डिफरन्स आहे. म्हणजे इनडायरेक्टली सक्सेस रेशिओ वाढून जातो जर तुम्ही टियर 1 सिटीमध्ये बिलॉंग करत असाल तर हे खरंच आहे का मी जे म्हणतोय ते, किंवा हा जो प्रश्न आहे याच्यातला, आणि याच्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा काही होतंय का काम ऑलरेडी? ओके. सो प्रश्न बरोबर आहे आणि तुम्ही जे म्हणताय तेही खरं आहे की टियर 1 ज्या सिटीज आहेत त्यांच्यामध्ये एकतर इन्क्युबेशन सेंटर जास्त आहेत, त्याच्याकडे एक्सपर्ट त्यांची टीम आहे, मेंटर्स आहेत, ती मॅनेजमेंटची टीम चांगली आहे, सो त्यांना सपोर्ट मिळतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, टियर 1 सिटीज मधले जे अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स पण आहेत ना, त्यांच्याकडे इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप नावाचा एक सेपरेट सब्जेक्ट आहे जो मुलांना त्यांच्या करिक्युलम मध्ये कंपल्सरी आहे, की तुम्हाला शिकावाच लागेल, त्याशिवाय तुम्ही पास होणार नाही. आणि मी स्वतः शिकवलेत, म्हणजे एका पुण्यामधल्या एका कॉलेजमध्ये मी स्वतः शिकवलेलं आहे, ऑनलाईन माझे लेक्चर्स व्हायचे. सो मी तेव्हा त्या मुलांना सुरुवात पहिल्या लेक्चरला त्यांचं काहीच नव्हतं, एकदम शांत, ते मी काय बोलले तरी ते काय बोलायचे नाही, पण हळूहळू जसं त्यांना इंटरेस्ट आला तसे ते पण ओपन अप होत गेले, त्यांना हे मिळत गेलं म्हणून ते करत गेले, आणि त्याच्यामधून 2-3 आयडियाज पण निघून आल्या, त्याच पहिल्या लेक्चरमध्ये काहीच नव्हते. आणि हे आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे म्हणजे इनफॅक्ट गव्हर्नमेंटची एक पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही स्टार्टअप आयडियावर काम करताय तर तुम्हाला अटेंडन्स मध्ये सुद्धा रिलॅक्सेशन आहे काही पर्सेंटमध्ये, पण हे लोकांना माहितीच नाहीये, आणि जरी माहिती असेल तरी त्यांना ते इम्प्लिमेंट करायचं नाहीये. शेवटी काय आहे ना, शेवटी तुमच्या ते हार्ट, तुम्ही किती बिलीव्ह करता आणि तुम्ही किती जेन्युइन आहात हे मॅटर करतच. बाकीच्या तर सगळ्या एक्स्ट्रा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या. आता हे जे काही रिजनल इनोव्हेशन आहे, रिजनल लेवलवर ज्या गोष्टी होतात, कारण बऱ्याच गोष्टी आहेत. आता प्राडाचं जे उदाहरण झालंय याच्यातलं आहे ना, कोल्हापुरी चप्पल याच्यातलं, आता रिजनल ब्रँड आहे, याच्यात सगळं आपला पूर्ण ऑल ओव्हर इंडियात ओळखत असतील कोल्हापुरी चप्पलच्या. इंटरनॅशनल लेवलवर गेलं, त्यांनी ते लॉन्च केलं, तिथं आलं, आणि तिथून मग बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्या ह्याच्यातल्या. तर असं जे रिजनल इनोव्हेशन आहे याच्यासाठी इन्क्युबेटर सेंटर्स काय करू शकतात? रिजनल इनोव्हेशनसाठी इन्क्युबेशन सेंटरला असं नाही करून जमणार की ते एका ठिकाणी बसतील आणि लोक त्यांच्याकडे येतील. हे कधी येऊ शकतं टायर 1 सिटीमध्ये, तिथं बरोबर स्टार्टअप तुम्हाला शोधत येणार. इन्क्युबेशन सेंटरला त्यांच्या केबिन मधून बाहेर पडावं लागेल, आउटरीच करावं लागेल, त्या लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, आणि त्यांना तिथून हात धरून इथे
आणावं लागेल. लागेल. येस. जसं की याच्या बऱ्याचशा केसेस आहेत. आपल्या पण संभाजीनगरचे पण उदाहरण आहेत. योगेश गावंडे हो हो त्यांचं स्टार्टअप झालं. हो स्प्रे पंपची त्यांची आयडिया हो होती. हो अक्षय चव्हाण आहेत. हो तर त्यांचं जिजाई ट्रेलर्स म्हणून हो हो आहेत. हो ट्रेलर्स ट्रॉली बनवतात. हो. हे लोकांपर्यंत आपण गेलो म्हणून ते आले. ओके सो हे रिजनल इन्क्युबेशन सेंटरनी करायला हवं. ओके. म्हणजे बेसिकली एखादा माणूस इनोव्हेटिव्ह वेनं काहीतरी करतोय रिजनल लेवलवर, त्याला माहितच नाही आहे. म्हणजे जे बरोबर. अज्ञान म्हणतो आपण, की हो, त्याला हो. नॉलेजच नाही, माहितच नाही मी काहीतरी करतोय बा म्हणून. पण जेव्हा एखादा त्या पर्स्पेक्टिव्हला माणूस तिथं जातो आणि त्याला कळतं की अरे हे इनोव्हेट करतात, हे खरंच भारी काहीतरी करतात आणि याच्यासाठी इतका सगळा स्कोप आहे, हो. तर ते होणं गरजेचं आहे आपल्या याच्यासाठीचं. बरोबर. ओके. आता हा थोडासा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे याच्यातला, की कल्चर एखाद्या पर्टिक्युलर रिजन मधलं, किंवा आपण म्हणजे कल्चर, ओव्हरऑल कल्चर बद्दल बोलूयात, फॅमिली असो किंवा कुठल्या याच्यातलं, कास्ट मध्ये असो, कुठल्या याच्यातलं, हे तुमची लोकल लँग्वेज, बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी ना बोलताना, मी प्रॉपर विदर्भातला, मला आता एक 7-8 वर्ष होतं तिथं, पण मलय किंवा अशा गोष्टी येतातच आणि मी ना कधीच त्याचा कमीपणा वाटून नाही घेतला. कारण जेव्हा सोफिस्टिकेटेड भाषेला तुम्ही सोफिस्टिकेटेड म्हणू शकता, कोण डिसाईड करतं ना की मला चुकीचं आहे आणि मला हे बरोबर आहे, हे कोण डिसाईड करतं? कोण केलं पाहिजे? सगळ्याचं एक आपलं आपलं नॉर्मल आहे. मी कधी त्याच्यामुळं कॉन्फिडन्स किंवा हे नाही केला. पण मी लोक बघितलेत मला बोलणारे की यार तू मला असं बोलायला नाही पाहिजे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी नसल्या पाहिजे, किंवा असे की जे स्वतःच अंडर कॉन्फिडंट झाले की यार मी असं बोललो, मला एकदम मला एक खूप छान मराठी एकदम क्लासिक असं बोलता येत नाही, किंवा मला इंग्लिश बोलता येत नाही असं म्हणणार आहे. तर ह्या गोष्टीचा तुमच्या इनोव्हेशन, तुमच्या स्टार्टअप मध्ये किती इम्पॅक्ट होतो आणि होतो का? तुम्ही आता जे काही तुमचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे पूर्ण, याच्या बेसिसवर मी आन्सर एक्सपेक्ट करतो तुमच्याकडनं. बरोबर. सो याचं परत आपण एक एक्झाम्पल घेऊन जाऊया की स्टार्टअपला म्हणजे आपण जेव्हा बेसिक डिस्कशन करतो, त्यांना एका मेंटरिंग सेशन मध्ये आणण्याच्या आधी इन्क्युबेशन मध्ये आपण एक बेसिक डिस्कशन करतो आणि त्यातून कळलेलं असतं की बाबा ठीक आहे, याला थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, मग त्याला आपण अटेंड म्हणजे हे करतो, आपण सपोर्ट करतो की तुझं पीपीटी बनवून देते बाबा, किंवा तुला सांगते हे कर, किंवा तू तुझं मराठीत पीपीटी बनव, आम्हाला काही फरक नाही पडत. पण त्यालाच तो कॉम्प्लेक्स असतो. म्हणजे आम्ही सांगतोय त्याला की बाबा तू लँग्वेजचं बॅरियर ठेवू नको, पण त्याला असं वाटतं की जर मी इंग्लिशमध्ये बोललो तर त्यांना लवकर पटेल. बट ऍक्च्युली तुम्ही ते ट्रान्सलेशन करायच्या याच्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इम्पॉर्टंट ज्या हायलाइटिंग आहेत त्या तुम्ही मिस करतात. बऱ्याचदा मी मेंटरिंग सेशन मध्ये चालू असताना त्यांना म्हटलं थांबा, मराठीत बोला, कळतं, यांना पण कळतं, तुम्हालाही कळतंय, आणि मग जे ते ओपन होऊन सुरू होतात आणि मग तेव्हा कळतं, ते ओरिजिनॅलिटी बाहेर निघते. जेव्हा तुम्ही तुमच्या याच्यात बोलताना तेव्हा ते हे होतं. आणि शेवटी काय बिझनेस चालणं महत्वाचं. तुम्ही कोणत्या भाषेत बोलताय ह्याचं काही हे नाही, फरक नाही. आणि उद्या ऍड जरी करायची आहे तर तुम्ही ट्रान्सलेट करू शकता ना. तुम्ही तुमच्या मराठीत लिहा, तुम्ही चॅट जीपीटीला सांगा की बाबा हे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून देतो करून. बरोबर. पण इमोशन्स ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. कल्चर म्हणजे हे सगळं बायस्ड आहे लिटरली, की एखादा आहेत काही लोक मी स्वतः बघितले ज्यांना फरक पडतो की कुठल्या टाईपनं तुम्ही बोलतायत, त्यांना फरक पडतो, पण कदाचित त्यांना तुम्ही कन्सिडर नाही केलं पाहिजे. आणि जे फाउंडर लोक आहेत, जे स्टार्टअप आहेत, जे स्वतः हे सगळं करतात, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं बॅरियर वाटवून घेऊ नका. तुम्ही पुढं तुम्हाला ज्या भाषेत बोलता येतं, जसं बोलता येतं तसं बोला. लोक जर जेन्युइन तुमच्या सोबत असतील, जेन्युइन मेंटर असतील, तर ते तुमची भाषा समजून घेतील आणि तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देतील. त्याच्यातला करतील. पण तुम्ही ट्रान्सपरंट राहून सगळ्या गोष्टी कम्युनिकेट करणं परत यात गरजेचं आहे. ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे याच्यातलं. येस. ओके. सो आपण आता अशा प्रकारे एक शेवटच्या मुद्द्याकडे येतो. शेवटचा पार्ट आहे आपल्या ह्या याच्यातला, की तुमचा जो काही अनुभव आहे ह्या सगळ्या याच्यातला, ऍज अ ह्युमन म्हणून मी तुमच्यासोबत हे सगळं इंटरॅक्शन होतं. तुमची पर्सनल जर्नी मॅटर करत होती याच्यात. कारण पहिले तर विमेन्स खूप कमी आहेत, म्हणजे पोरी ह्या सगळ्या याच्यातनी, आणि त्याच्यात मेंटरिंग मध्ये त्याच्यात इतक्या लहान वयात, ठीक आहे, त्याच्यात तुम्ही इंजिनिअरिंग, मेकॅनिकल बॅकग्राऊंड, त्याच्यातून तुम्ही इन्क्युबेशन मध्ये येत आहेत आणि मग तिथून ह्या सगळ्या गोष्टी करतायत. आता याच्यात आणखीन एक इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की तुम्ही स्टार्टअप नाही आहात, तुम्ही मेंटरिंग पार्ट मध्ये, इन्क्युबेशनच्या पार्टच्या याच्यातून आहात. आणि मी ज्या पोस्ट बघितल्या त्याच्यात क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्येच असतो की इतका एक्सपिरियन्स पाहिजे, एवढा डिग्री पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. तर मी पर्सनली बिलीव्ह करतो तुम्ही जे अचीव्ह केलंय ते एक्सपिरियन्स आणि ग्राउंड लेवलच्या जे काही एक्सपर्टीज होते त्याच्या बेसिसवर अचीव्ह केलंय असं माझं मत आहे. म्हणून हे सगळे इंटरॅक्शन होते. ठीक आहे, हे एक सिंगल क्वालिफिकेशन आहे तुमचं, ज्याच्यामुळे मी तुमच्याशी बोलतोय किंवा ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. सो आता 2-3 प्रश्न आहेत की हे तुम्ही तुमच्या टोटल अनुभवावर सांगावेत. एखादं बुक जे खूपच अर्ली स्टेज स्टार्टअप आहे किंवा त्याला इंटरेस्ट आहे. आता खूप सगळे लोक आहेत, म्हणजे मी एज नुसार कॅल्क्युलेट करत नाही की 18 वर्षाचं पोरगं असेल तर ते अर्ली आहे बा आणि 40 वर्षाचा माणूस असेल तर तो नाही आहे. मी म्हणतोय दोघे सेम स्टेजवर आहे. जर तुम्ही
सुरू करायचं म्हणतात, हम्म. तर एखादं बुक तुम्ही रिकमेंड कराल की कुठून सुरू केलं पाहिजे, वाचाल गरजेचं आहे, तर काय? हो, तर स्टे हंग्री स्टे फुलिश नावाचं रश्मी बन्सल रश्मी बन्सल, यांचं पुस्तक आहे. ज्या ओके. पुस्तकात 25 IIM ग्रॅज्युएट्सनी, IIM म्हणजे त्याला खूप प्रेस्टिजियस हो, आणि हो, हो, मानलं जातं, हा, तिथून पास आउट झालेल्या 25 लोकांनी स्वतःचं ऑन्टरप्रेन्योरशिपचं व्हेंचर सुरू केलेलं आहे. ओके. सो त्याच्याबद्दलच्या त्या स्टोरीज आहेत. तर तुम्हाला जे वाटतं की मी तर असं आहे किंवा जे मोठे हायर क्वालिफिकेशन जर माझं झालेलं असं पण एक असतं बरं का, हो, हो, की हो. जर मी IITचं पास आउट आहे ना, हा. मला चांगला जॉब मिळतो, मी नाही करणार आहे, हे हा, याचं हा. काम आहे, ज्याला नोकरी नाहीये ओके, त्याचं हे ओके. काम आहे, असं जो माइंडसेट असतं. तर त्यांनी त्या IIMचं पुस्तक खरंच वाचावं, हा, की हा. एवढं चांगलं त्यांचं प्रोफाईल असताना सुद्धा सर्व त्यांना नाही मिळू शकत का जॉब? हा, हा, डेफिनेटली हा, मिळू हा, शकतो. हा, हा. पण तरी सुद्धा त्यांनी स्वतःच्या आयडियावर काम केलेलं आहे. आणि त्याच्यात मी अजून एक स्पेसिफिक सांगते, सगळ्याच आयडिया काही टेक्निकल आयडिया त्याच्यामधल्या नव्हत्या. त्याच्यामधली एक आयडिया तर अशी साधी, त्यांनी शुगरची फॅक्टरी सुरू केली, साखर कारखाना सुरू केला, ओके. IIMचा ग्रॅज्युएट साखर कारखाना सुरू हा, केला, हा, हा, हा. पण सक्सेसफुल त्याला करून दाखवलं. तर हे येऊ शकतं. ओके, हा बेस्ट आहे, हे केलंच पाहिजे. मी पण एक स्वतःचं रिकमेंडेशन देतो, मी सध्या वाचतोय एक स्टार्टअप प्लेबुक म्हणून पुस्तक आहे. बरं. हा, लाईक खूपच आहे, म्हणजे ते एक बायबल टाईपच तुम्ही घेऊ शकता. ते मी वाचतोय आणि ते इतकं फेमस नाही झालं स्टार्टअप वर्ल्ड मध्ये. मी गेलो होतो, मला ते रँडमच्या एका बाहेरच्या पॉडकास्ट मध्ये मेन्शन झाला नाही, तिथून मग मी ते विकत घेतलं, हार्ड कॉपी. स्टार्टअप प्लेबुक म्हणून आहे, त्याच्यात खूप हार्ड फॅक्ट्स लिहिलेले आहेत. जे एकदमच इनिशियल लेवलवर असाल तर ते वाचू शकता तुम्ही. दोन्ही पुस्तकं वाचा, कुठूनही सुरू करा. याच्यातलं तुमच्या हा जेवढा एक करिअर स्पॅन होता, जेवढे मी कन्सिडर करेल राईट फ्रॉम इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे डिसिजन घेण्यापासून तर आजपर्यंत काही चुकीचे ऍडवाइस दिलेत लोकांनी, काही चुकीचं हे केलंय, डिमोटिवेट केलंय, निगेटिव्ह अनुभव आला एखादा, असं काही झालंय? हो, झालं ना. तेच, जेव्हा आता स्टार्टअप इन्क्युबेशन मध्ये मी फील्ड मध्ये आले, तेव्हाच खूप लोकांचे म्हणजे असे निगेटिव्ह हे होते की काय याच्यात पडायचंय, काय होणार आहे त्या स्टार्टअपचं, कशाला काम करायचं याच्यात, त्याला पेशन्स लागतो ना कारण बिल्ड करायला. खूप पेशन्स लागतो. तर का आपल्याकडे एवढं सगळं चांगलं आहे. इनफॅक्ट आता जेव्हा माझं इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं, तर तेव्हाही मी म्हणजे मला स्वतःला माहित होतं की 51 माझ्या मॅनेजमेंट स्किल्सला मी मार्क दिला आणि 49 मी माझ्या टेक्निकलला दिल, पण तरी पण त्या टेक्निकलला घेऊन पुढे तू जा असं सांगणारे पण लोक होते. आता जेव्हा मी याच्याच अलाइन, आता जेव्हा वेलिंगकरला माझं ऍडमिशन झालं आहे, सो ती एक प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट आहे आणि तिथे कॅम्पस प्लेसमेंट चांगले होते. लोक मग आता तू आता बँगलोर इकडे तिकडे असंच तू तिथंच राहशील आणि तेच काम करशील, म्हणजे एखाद्या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये सिलेक्शन होईल अशा लोकांच्या अपेक्षा आहेत. पण मी तसं काही करणार नाहीये. वेलकम बॅक टू द स्टार्टअप इकोसिस्टम. आता तुम्ही जे मेन्शन केलंय एमबीएचं, मी क्विक हे घेतोय की तुम्ही खूप चांगला स्कोअर केलाय त्याच्यात. कॉलेज आहे बँगलोरचं, खूप वेलिंगकर खूपच प्रेस्टिजियस कॉलेज आहे. याच्यातलं स्टार्टअप सगळं सुरू होतं, मेंटोरिंग होती, पेड मेंटोरिंग सुरू होती, पैसे येत होते, सगळं ओके होतं. इतकं सगळ्या म्हणजे आहे ना, गेस्ट म्हणून तुम्ही जाताय 4 ठिकाणी आणि तुम्हाला खूप वेटेज भेटतंय, चांगलं टेम्पटिंग आहे त्या मोमेंटसाठी. काय गरज पडली एमबीएची एंट्रन्स द्या, तिथं जाऊन 2 वर्ष शिका, आता ग्राउंडवर का करताय? सो हे यासाठी करते आहे की जसं तुम्ही म्हटलात की माझं वय कमी आहे आणि माझं एक्सपिरियन्स या इकोसिस्टम मधला 2 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. आणि मी याला असं हे नाही करणार की मला आता सगळ्या स्टार्टअपला मेंटर करता येतं, नाही. मी प्रॅक्टिशनर आहे या इकोसिस्टम मध्ये आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाहीयेत, ज्या मला जाणून घ्यायची गरज आहे. हे मला एकदम राईट टाइमला रिअलाइज झालं की आपल्याला ठीक आहे, प्री रेव्हेन्यू पर्यंत मी करेल त्याला मेंटरिंग, त्याला रेव्हेन्यूला मी कसं घेऊन जाऊ ते मला कळत नाहीये. त्याच्यासाठी सो त्याच्यासाठी मला बेसिक ह्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला समजणं गरजेचं आहे. त्यामुळे मी कोर्सही एखादा फायनान्स मार्केटिंग असा नाही चूज केला. मी बिझनेस डिझाईन आणि इनोव्हेशन, म्हणजे बिझनेस डिझाईन आणि त्याच्यामधलं इनोव्हेशन, सो हा मी कोर्स निवडून त्याच्यासोबत मला कंटिन्यू करायचंय. ग्रेट. म्हणजे हे आहे ते एक बेसिक जी गोष्ट म्हणतो ना तुम्हाला, किंवा जेव्हा मेंटोर स्वतः शिकत असतो तेव्हा त्याचा जो जे काही आहे ते लोक पण आणखीन याच्यात जातात की यार हा म्हणजे आपलाच माणूस. आता जर मी तुमच्याकडनं एका टाइम मध्ये मेंटोरिंग घेतली आहे सपोज, किंवा ज्या याच्यात मला दिसतं की यार तुम्ही एमबीए करतायत आणि मी नाही केलं, मला असं वाटतं की मी पण एमबीए केलं पाहिजे, मी शिकलो पाहिजे. ऍटलीस्ट मी एमबीए नाही केलं तर मी ते कोर्सेस केले पाहिजे, मी शिकलो पाहिजे, मी 4 गोष्टी जे प्रोडक्ट बिल्ड करतो त्याच्या आउट ऑफ जाऊनही बघितलं पाहिजे, 4 लोकांशी भेटलो पाहिजे. तर हे खूपच गरजेचं आहे. म्हणजे मेंटोर ऍक्च्युअली कदाचित ही मेंटोरशिप आहे, कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या झाल्या पाहिजे आणि तुम्हाला पाहत पुढे जातात मग लोक, तुम्हाला काय तुम्ही आयडिओलॉजी सेट करताय त्याच्यात. असं डेफिनेटली खूपच महत्वाचा आहे याच्यातला पार्ट आहे हा. एक हा पार्ट आहे की जर तुम्ही आज सपोज तुम्ही ह्या इन्क्युबेशन किंवा स्टार्टअप वर्ल्ड मध्ये नसतात तर काय करत असतो तुम्ही, दुसरं काय सुरू असतं तुमचं? तर मी काही नाही, एखादा जॉब घेतला असता
नॉर्मल मेकॅनिकल इंजिनिअरचं. बस तिकडे रोज गेले असते, आले असते संध्याकाळी पण वापस. मला असं वाटतं की तुम्ही बस. तिथे काहीतरी चांगलंच करत असतात. तुम्ही तिथे काहीतरी नक्की. डोकं लावलं असतं, तुम्ही काहीतरी केलं असतं. केलं कारण असतं. हा किडा ना केलं तुमच्या असतं. डोक्यात आतमध्ये असतो. हे म्हणजे हा, मी हा. मी एक नोटीस केलं की तुम्ही कुठेही असता तरी तुम्ही काहीतरी करतच असतात. हो. असं नाही की बा इथं आलात म्हणूनच आहे. मग थँक्स टू त्या सगळ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी झाल्या की तुमचं ते 3 इंटरव्ह्यू दिले तिथं सिलेक्शन झालं नाही. पहिलं तर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये गेलात, त्याच्यानंतर मग तुम्ही सॅटर्डेला फोन केला आणि थँक्स टू ज्यांनी तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी दिली, येस. त्यांनी की बाबा इंटरव्ह्यू घेऊन लगेच त्या दिवशी लावलं, हो. त्यांचे खूप मोठं याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे असं मी डिरेक्टली म्हणतोय. पण ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे कदाचित टेम्पररीच असेल की ठीक आहे बस सगळे चाललेत आणि मी पण कुठेतरी गेली पाहिजे, मग मी जातो. कदाचित दुसरी एखादी इंटर्नशिप भेटली की पटकन हे सोडून देतात आणि तिथं जातात. असंच होतं याच्यातलं. सो ज्यांनाही कोणाला रिलेटेबल स्टोरी वाटतं ना, तुम्ही पण विचार करा की काहीतरी वेगळं असू शकतं. शेवटी अपॉर्च्युनिटी नेहमी मिळत राहणार आहे. तुम्ही त्याचा कसा वापर करता, तुम्ही पुढच्या गोष्टीचा कसा फायदा घेता, तुम्हाला जे मिळते त्याचा फायदा कसा घेता, हे खूप महत्वाचा पार्ट असणार आहे त्याच्यात. जे काही आता हे जे लिस्नर आहेत, ठीक आहे, किती लोक ऐकतील काय ऐकतील ते त्यांचा वेगळा पार्ट आहे याच्यातला. पण जे लोक ऐकतात, जर ते बिझनेस किंवा ह्या सगळ्या याच्यात आहेत तर त्यांना एखादी ऍडवाइस काय द्याल तुम्ही? आता बरेचसे ऍडवाइस दिलात आपण, पण एक कोअर फंडामेंटल सिम्पल फॉर्म मध्ये. सो बेसिकली तुमची आवड आणि तुमची निवड एक असली पाहिजे, हे मेन आहे. आता मला बरं नाहीये पण मी तर इथं बसून फुल एनर्जीने पॉडकास्ट शूट करते. का? कारण माझी आवड आणि निवड एक आहे. तुम्हाला जर खरंच ते आवडतं, इंटरेस्ट आहे तर त्यात पडा, नाहीतर त्यात पडू नका. हा पेशन्सचा गेम आहे. हा अजून एक आहे, व्हॅल्युएशनवर फोकस करू नका, व्हॅल्यू क्रिएशनवर फोकस करा. व्हॅल्युएशन वाढवायच्या मागे जाऊ नका, व्हॅल्यू क्रिएट करा, ऍड करा तुमच्या प्रोडक्टनी, समाजात, सोसायटीत काहीतरी ऍड करा आणि व्हॅल्युएशन मग तसं वाढणारच आहे. करेक्ट. हा, येस. इथं आपण लाईक शेवटच्या टप्प्यावर आलोय. याच्यावर पॉडकास्ट प्लॅन करायसाठी म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी लिहून होत्या ह्या, पण गेस्टला याच्याबद्दल कुठलीही कल्पना नव्हती की काय येणार आहे काय नाही. याच्यातलं प्लॅनिंग हा स्टार्टअप इकोसिस्टमचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आणि तो आम्ही ह्या पॉडकास्ट असो की प्रत्येक ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. शेवटचा पार्ट याच्यातला की जे लोक ऐकतायत हे, केतकी मॅडम सोशल मीडियावर अवेलेबल आहेत, लिंक्डइनवर तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करू शकता. होपफुली तुम्ही त्यांना मेसेज करू शकता, कुठली हेल्प लागली काय याच्यातल्या, त्या सगळ्या याच्यात तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता याच्यातल्या. आणि तुम्हाला जर हे सगळं इंटरेस्टिंग वाटलं तर तुम्ही नक्की शेअर करा, जे काही लोक तुम्हाला वाटतील की ह्या सगळ्या याच्यात फायदा होऊ शकतो बा. आणि मी आतापर्यंत इतकं डिटेल किंवा एवढं प्रिसाइज्ड वेनं प्लॅन करून फर्स्ट टाइम स्टार्टअप बद्दल बोलतोय, म्हणजे इन्क्युबेशनचा रोल आणि ते सगळे इनोव्हेशन आणि त्या सगळ्या गोष्टीच्या याच्यातलं. मला तर वाटतं मराठीतला आणि एवढं असं साधा सिंपल सरळ आणि हा पहिलाच असणार, ग्लोरिफाईंग न करणारा हा पहिलाच असेल पॉडकास्ट. येस, डेफिनेटली. चालेल, थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.